आज आपण पत्तागोबी किंवा पानगोबी पण म्हणू शकता। तर अशी ही पत्तागोबीची आज आपल्याला मस्त रेसिपी कशी करायची ते बघायचं आहे। तुम्ही ही रेसिपी वर्षभर खाऊ शकता किंवा वर्षभर टिकवून ठेवू शकता। तर अशा पद्धतीची आज आपल्याला रेसिपी कशी करायची ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी अर्धा गोबी घेतलेला आहे, तो मस्त असा बारीक आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता मी अगदी बारीक असा किसून घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गोबी किसून घ्यायचं आहे। तर मी इथे मस्त असा बारीक किसून घेतलेला आहे गोबी आणि एका कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे आपल्याला। तर मी इथं अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे, थोडं मिक्स करून घ्यायचं। याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला हा किसलेला गोबी टाकायचा आहे आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। मिठाचं पाणी टाकल्यामुळं किंवा असा गोबी पाण्यामध्ये थोडा गरम करून घेतल्यावर हा नरम पडतो आणि याला उग्र वासही येत नाही। त्यामुळं असा थोडा यामध्ये उकळवून घ्यायचा आहे। फक्त याला आपल्याला एक उकळी आणायची आहे, जास्त शिजवायचा नाही। तर बघू शकता इथं एक उकळी आलेली आहे। तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि हा गोबी आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर इथं मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 4-5 तास मी ही उडदाची डाळ भिजत घातली होती आणि ही छान अशी भिजलेली आहे। तर मस्त ही डाळ अशी भिजून घ्यायची आहे। डाळ भिजल्यानंतर त्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं। एका चाळणीमध्ये अशी ही डाळ झरायला ठेवायची आहे आणि पूर्णपणे पाणी यामधलं निघलं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून बारीक वाटून घ्यायची। ही डाळ वाटतानाच आपल्याला यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मस्त लाल झालेल्या आहेत तर त्या टाकायच्या किंवा तुम्ही हिरव्या मिरच्याही टाकू शकता। यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथं मी मस्त असं वाटून घेतलेलं आहे। सध्या थोडं जाडसर वाटून घ्यायचं। नंतर यामध्ये उरलेली डाळ आपल्याला टाकून घ्यायची आणि अगदी 2 ते 3 चम्मच यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर आणखी वाटून घ्यायची आहे। इथं आपला गोबी काढून घेऊया। तर 10 मिनिटं झालेली आहे। तर बघू शकता गोबी असा मस्त नरम पडलेला आहे आणि याचा कलरही थोडा चेंज झालेला आहे। तर हे आपण एका चाळणीमध्ये गाळून घेऊयात। तर इथं मी मस्त अशी डाळ वाटून घेतलेली आहे। तर अगदी बारीक वाटून घ्यायची, जाड ठेवायची नाही किंवा जाड झाली तर आणखी नंतर बारीक करून घ्यायची आहे। तर हा गोबी मी इथे पाणी काढून घेतलेला आहे। तर पूर्णपणे यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। चांगलं गोबीमधलं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि आपल्याला या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला हे गोबीचा किस टाकून घ्यायचा आहे आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, ती यामध्ये टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान असं पूर्ण इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघू शकता आपलं मस्त हे बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे आणि एक ताट घ्यायचं, त्या ताटाला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे वाळू घालताना चिटकणार नाहीत। तर त्यामुळं थोडं तेल लावून घ्यायचं आणि बघू शकता अगदी छोटीशी गोळी घ्यायची आहे हातावर आणि थोडी चपटी करून घ्यायची आणि या ताटाला अशी लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ह्या वड्या करून घ्यायच्या किंवा सांडगे करून घ्यायचे आहे। तुम्हाला गोल सांडगे करायचे असतील तर तशी करू शकता किंवा अशा पद्धतीने पण करू शकता। तर मी इथे काही चापट सांडगे केलेले आहेत आणि काही आपल्याला गोल करून घ्यायचे आहेत। तर बघा अशा 4 बोटाच्या चिमटीमध्ये पकडायचं आणि असे सांडगे तोडून घ्यायचे आहे। तर हे पटपट होतात। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सांडगे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला अशा पद्धतीचे सांडगे तोडता येत नसतील तर तुम्ही तसे चापट पण करून घेऊ शकता। तर मी इथे काही अशा पद्धतीचे सांडगे बनवून घेतलेले आहेत आणि काही चपटे सांडगे बनवून घेतलेले आहेत। 1 वाटी डाळीमध्ये आपले भरपूर असे सांडगे तयार झालेले आहेत। हे एक ताट भरलेलं आहे आणि इथे दुसऱ्या ताटामध्ये मी असे थोडे चापट सांडगे करून घेतलेले आहेत। आमच्या इकडे याला कोरोडा म्हणतात, गोबीचा कोरोडा किंवा सांडगे म्हणतात। तर हे आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। छान वाळले की मग नंतर आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत। तर इथे 2 दिवस झालेले आहेत। तर हे सांडगे आपले मस्त तयार झालेले आहेत
भाजी करताना तुम्ही हे सांडगे तोडून याची भाजी मोकळी करू शकता. मोकळी भाजी छान लागते. इथे मी तुम्हाला 2 पद्धतीचे सांडगे कसे करायचे ते सांगितले आहेत. तुम्हाला यामधले ज्या पद्धतीचे करायचे तसे तुम्ही करू शकता. तर हे पण आपले सांडगे मस्त झालेले आहेत. तर अशाच पद्धतीचे सांडगे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.